आपण पुन्हा एकदा अभिजित देशमुख यांच्याकडे जाऊयात। अभिजित, 5 ते 6 कामगार जखमी झाल्याची माहिती आहे। सध्या कशा पद्धतीने बचाव कार्य राबवले जात आहे? आपण माझ्या पाठीमागे या ठिकाणी पाहू शकता। मी सध्या कंपनीच्या मागील बाजूस उभा आहे। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आता बघाल की या ठिकाणी काही गॅरेजेसच्या गाड्या देखील पार्क केलेल्या आहेत। एकंदरीतच या ठिकाणी ही जी कंपनीची मागची बाजू आहे, या ठिकाणी गोडाऊन्स होते, या गोडाऊन पर्यंत ही आग पोहोचली आहे। त्यामुळे येथील जे नागरिक आहेत, स्थानिक आहेत, अक्षरशः त्यांची पूर्ण भीतीचं वातावरण या ठिकाणी पसरलेलं आहे। आपल्या बादल्या भरून पाण्याने ते सध्या या गोडाऊनची आग विझवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतायत। अग्निशमन विभागाकडून आतापर्यंत 10 ते 12 गाड्या या घटनास्थळी दाखल झाल्या। त्याप्रमाणे ठाण्याहून देखील टीम बोलवण्यात आल्याची माहिती आहे। या ठिकाणी सध्या अँब्युलन्स देखील मोठ्या 3 ते 4 प्रमाणात आल्यात। मात्र या कंपन्यांमध्ये शिरायला सध्या जागा नसल्याने या यंत्रणांना सध्या तारेची कसरत करावी लागते। एकंदरीतच या घटनेमुळे या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांचा सुरक्षिततेचा प्रश्न देखील ऐरणीवर आलाय। त्याचप्रमाणे जे आसपासला जे नागरिक राहतात, या नागरिकांमध्ये देखील भीतीचं वातावरण आहे, कारण हे ब्लास्ट होतच राहतात। या ब्लास्टमुळे आजूबाजूचा पूर्ण परिसर हादरलाय। सध्या काही घरांच्या काचा देखील फुटल्या असल्याची माहिती या ठिकाणी आहे। अभिजित, खरं तर या आसपासच्या परिसरामध्ये आणखी काही 3-4 कंपन्या असल्याची माहिती आहे आणि हा स्फोट इतका भीषण होता की ती आग इतरही परिसरामध्ये पसरली। या संदर्भात काय अपडेट्स मिळत आहेत?